हा यस लास्ट पॉइंट कुठपर्यंत आलता आपला सेंट्रीपेटल फोर्स CPF. बरोबर आहे ना हा यस कोण सांगेल सेंट्रीपेटल फोर्स पटपट सेंट्रीपेटल फोर्स CPF the force acting in uniform circular motion in UCM force acting on a particle along radius and directed towards center of circle is called CPF. समजा या ठिकाणी हा सर्क्युलर मोशन अँटी क्लॉकवाईज करत असेल हा पार्टिकल आहे तर टुवर्ड सेंटर हा असतोय CPF म्हणजे रेडियस वेक्टरच्या अपोजिट डायरेक्शन रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी असते रे अपोजिट ही अशी इकडनं अशी पार्टिकलकडे अपोजिट डायरेक्शन त्यामुळं या ठिकाणी फॉर्म्युला काय CPF इज इक्वल टू मास इंटू सेंट्रीपेटल ऍक्सलेशन mv स्क्वेअर डिवाइड बाय r किंवा mr ओमेगा स्क्वेअर वेक्टर फॉर्म मध्ये वेक्टर F इज इक्वल टू माइनस mv स्क्वेअर डिवाइड बाय r इंटू r0 कैप और वेक्टर F इज इक्वल टू माइनस m ओमेगा स्क्वेअर वेक्टर r बरोबर आहे का दुसरी गोष्ट CPF नेसेसरी मी CPF लिहिलं नाही रे नेसेसरी टू मेंटेन UCM बरोबर आहे CPF it is the real force because it arises due to the known interaction such as gravitation, electrostatic and nuclear interaction. Then Navin point, it arises in both frame of reference that is inertial and non-inertial. Inertial means accelerated acceleration किती रे म्हणजे नॉन ऍक्सलरेटेड म्हणजे ऍक्सलरेशन किती 0 नॉन इनर्शियल मीन्स ऍक्सलरेटेड म्हणजे याची किंमत 0 नसते ऍक्सलरेटेड देन व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ CPF एक्झाम्पल काय एक एक्झाम्पल हा घेतला स्टोन हा स्टोन आहे हा रोप आहे दोरा किंवा स्ट्रिंग आहे आणि याला सर्क्युलर मोशन या पॉइंट भोवती केली आपण ही अशी सर्क्युलर मोशन तर टेन्शन दोऱ्यात निर्माण होतं काय निर्माण होतं टेन्शन हे नेहमीच जिकडे बांधलंय ज्या पॉइंटला बांधलाय दोरा तिकडे दिशा असते त्याची हे टेन्शन हे जे टेन्शन आहे दोऱ्यातलं ते CPF म्हणून काम करते बघा अलॉंग द रेडियस टुवर्ड सेंटर आणि म्हणून या ठिकाणी ए स्टोन टाइड with the help of string and revolve above its one end. Then tension imparted म्हणजे produce in a string acts as
CpF. बरोबर. नंबर 2, इथे टेन्शन दोऱ्यातलं काय म्हणून काम करतं? CpF म्हणून काम करतं. सेकंड नंबर ॲटम आहे. ॲटम मध्ये काय असतं? न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज कोण? प्रोटॉन. प्रोटॉनची संख्या असते Ze. एका प्रोटॉनचा चार्ज असतोय 1e प्लस असतोय तो. तर नंबर ऑफ प्रोटॉन जनरल न्यूक्लियस मध्ये Zd म्हणतो आपण, तर प्लस Zd. आणि याच्या भोवती हे इलेक्ट्रॉन फिरतात. हा इलेक्ट्रॉन प्लस आणि मायनस मध्ये अट्रॅक्शन असतं आणि हा फोर्स असतोय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इट ऍड्स ॲज CpF. कुणामधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन? इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधला. हा इलेक्ट्रॉन वरती CpF ऍक्ट करतो. म्हणून या ठिकाणी इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व राउंड टू द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन revolve round to nucleus. There is electrostatic force of attraction between nucleus and the electron act as a CpF. ओके. थोडक्यात काय कळलं? CpF म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुणातलं? न्यूक्लियस मधलं आणि इलेक्ट्रॉन मधलं. मग लक्षात ठेवताना एक्झाम्पल काय सांगायचे? इथं पेनने लिहून ठेवतो रेड कलरने. स्टोनचं एक एक्झाम्पल, दुसरं कुणाचं? इलेक्ट्रॉनचं एक दुसरं एक्झाम्पल सांगितलं. स्टोन सर्क्युलर मोशन करतो, इलेक्ट्रॉन मग कशाने बांधला, काय केलं, इलेक्ट्रॉन कसा फिरतोय, कुणाभोवती फिरतोय, हे सर्व तुम्ही एवढं मोठं सांगायचं. पण लक्षात एक्झाम्पल लक्षात येण्यासाठी एक स्टोन, दुसरा इलेक्ट्रॉन. तिसरा एक्झाम्पल आहे सॅटेलाइट. तिसरं एक्झाम्पल काय? सॅटेलाइट. समजा ही अर्थ आहे. अर्थ भोवती हा सॅटेलाइट फिरतो. हा सॅटेलाइट अर्थ भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो. सर्क्युलर मोशन साठी CpF ची आवश्यकता आहे. आणि हा CpF कोण प्रोव्हाइड करतं? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट. अर्थ अँड सॅटेलाइट. ओके. म्हणून एक्झाम्पल सांगताना सॅटेलाइट रिव्हॉल्व राउंड टू अर्थ. There is a gravitational force of attraction between Earth and satellite. It acts as a CpF. It acts as a CpF. जिथेही टर्न मारतात, समजा असा टर्न मारला, याचा अर्थ याचं सर्कल करू शकता ना तुम्ही. हे असं, हे सेंटर, याचा अर्थ इथून जाताना ही मोशन जी आहे ती सर्कल मोशन. याचा अर्थ CpF ऍड झाला पाहिजे. जरी भले त्याने सर्कल नाही केलं, पुढे जाऊन तो सरळ गेला असा, हा असा, आणि हा इकडनं आला होता. याचा अर्थ एवढ्या पार्ट मध्ये त्याला सर्क्युलर मोशनच करतोय ना, टर्न घेतो म्हणजे. टर्न घ्यायचा म्हणजे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन साठी CpF आवश्यकच असतो. आणखी एक एक्झाम्पल, समजा या ठिकाणी प्लॅनेट आहे. हा सूर्य, हा सन, आणि हा प्लॅनेट आहे. प्लॅनेट आणि सन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो टुवर्ड्स सन असतो.
हा सीपीएफ म्हणून ऍक्ट करतो, कोणामधला, सन आणि प्लॅनेट मध्ये. आणि म्हणून या ठिकाणी हा प्लॅनेट असा फिरतो, सर्क्युलर नाही फिरत पण अंडाकृती फिरतो, पण वळण घेतोय याचा अर्थ सर्क्युलर आहे, याचा अर्थ सर्क्युलर आहे. कोण? प्लॅनेट फिरतो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. तसा अंडाकृती इलिप्टिकल ऑर्बिट म्हणतात. आपण ग्रॅव्हिटेशन शिकताना केपलरचे लॉ पाहताना हे सांगतो आपण, प्रत्येक प्लॅनेट सूर्याच्या भोवती अंडाकृती फिरतो, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतो. या सेंटरला इलिप्सच्या सूर्य नसतो, फोसायवरती असतो, एका फोकस वरती असतो. म्हणून या ठिकाणी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड टू सन, the centripetal force is provided by, कोण प्रोव्हाइड करतो? प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल जीएफ. हे जीएफ चा अर्थ दुसरा घेताना तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन सन अँड प्लॅनेट, सन अँड प्लॅनेट. दिस आर द एक्झाम्पल. मग इथं काय लक्षात ठेवणार? इथं लक्षात ठेवायचं सॅटेलाइट, सॅटेलाइट. इथं काय लक्षात ठेवायचं? प्लॅनेट. असे 4 एक्झाम्पल सांगितले. कोणते 4 सांगितले? एक सांगितलं मी स्टोनचा, दुसरं सांगितलं मी इलेक्ट्रॉनचं, तिसरं एक्झाम्पल सांगितलं सॅटेलाइटचं, आणि चौथं एक्झाम्पल सांगितलं मी प्लॅनेटचं. असे 4 एक्झाम्पल सांगितले मी सीपीएफच्या बाबत. बरोबर? स्टोन, याच्यात सीपीएफ कोण? दोऱ्यातलं टेन्शन, ताण. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होताना न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधला जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तो सीपीएफ म्हणून काम करतो. सॅटेलाइट पृथ्वीभोवती फिरताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सीपीएफ म्हणून काम करतो. प्लॅनेट सूर्याभोवती फिरताना त्यांच्यातलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन सीपीएफ म्हणून काम करतो. ओके. देन नेक्स्ट पॉइंट, what is the centrifugal force? What is the centrifugal force? Centrifugal force. Centrifugal force. अगोदर मी त्याच्या अगोदर तुम्हाला सीडो फोर्स सांगतो. समजा या ठिकाणी ही गाडी, ही गाडी, आणि या गाडीमध्ये हे तुम्ही उभा आहे. गाडी थांबली, गाडी थांबलेली, पण जर अचानक मूव्ह झाली, स्टार्ट टू मूव्ह, त्यावेळेस तुम्ही कुठे जाता रे? पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी जाता. हा जो फोर्स आहे, हा जो फोर्स आहे बाहेरच्या बॅक साईडला तुम्हाला फोर्स जाणवतो. टू व्हीलर वरती पहा, आपण डबल सीट बसलो पाठीमाग आणि अचानक त्याने फर्स्ट गिअर टाकून ऍक्सिलेटर वाढवला तर बॅक साईडला पडायची भीती वाटते. का पाठीमागे जाता? तर तो असतोय सीडो फोर्स. सीडो फोर्स. गाडी गतिमान आहे, गाडी गतिमान आहे आणि अचानक थांबली, ब्रेक लावले, ब्रेक लावले, ब्रेक लावले, तर तुम्ही काय होता? पुढच्या बाजूला जाता, कारण मोशन मध्ये होती ती. अचानक ब्रेक लावले तर पुढच्या बाजूला तुम्ही आदळता पुढे. हा जो फोर्स आहे तो सीडो फोर्स आहे, सीडो फोर्स. तिसरा
हे वळणाचा रस्ता आहे आणि ही गाडी आणि हे रस्त्याच्या बाहेर सेंटर असतंय त्याचं, ती रेडियस आहे. मला सांगा, तुम्ही याच्यात बसला गाडीत, गाडी या वेगाने इकडं व्ही परत दिशा बदलते, ही अशी गाडी. टर्न खूप जोरात मारला तर तुम्हाला फोर्स जाणवतो, तुम्ही कुठं घसरता, या बाजूला घसरता. हा असतोय सीडो फोर्स, हाही सीडो फोर्स. हा अलॉंग द रेडियस आणि अवे फ्रॉम सेंटर, हा सीडो फोर्स. अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर जाणवतो तुम्हाला सीडो फोर्स. हा जो सीडो फोर्स अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर जाणवतो, यालाच सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतात. या सीडो फोर्सला सीएफएफ नाहीत म्हणत, या सीडो फोर्सला सीएफएफ नाहीत म्हणत. हे सरळ चाललाय, जिथं सर्क्युलर मोशन करता आणि तिथं फोर्स अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर जाणवतो, तुम्हाला जाणवतो, एक्सपिरियन्स होतो रे या बसलेल्या बॉडीला. अनुभव घेतला असेल तुम्ही बसमध्ये बसताना. खिडकीत बसता का खिडकीच्या बाजूला? खिडकीच्या बाजूला आपण जागा पकडतो, जाग्यावर टर्न मारला की आपण खिडकीच्या बाजूला जातो, म्हणजे सेंटरच्या अपोजिट साईडला, ज्या बाजूला गाडी वळती त्याच्या अपोजिट साईडला जातो. तो असतोय तो सीडो फोर्स आहे. गाडी समजा कन्सिडर करा, या पहिल्या केसमध्ये गाडी थांबली, तुम्ही कोणत्या बाजूला जाणार, मागे की पुढे? दुसऱ्या केसमध्ये गाडी थांबलेली, तुम्ही पुढे जाणार की मागे जाणार? आणि वळणावरती बी गाडी थांबलेली, तुम्ही कुठं घसरणार, बाहेर? गाडी वळणावरती थांबलेली असताना बाहेर घसरता का? तसे घसरणारे वेगळे असतात. हेतू पुरस्कार शेजारी कुणी बसला असेल तर ते घसरतात, ते घसरणारे अवघड असेल, अवघड पोर आहेत. जाणून बुजून अगोदर रुमाल टाकून जागा पकडणारे, मानसिक स्थिती बिघडलेले, ते अवघड पोर आहेत. ते जाणून बुजून गाडी थांबली तरी घसरते शेजाऱ्याकडे, तो सीडो फोर्स नसतो, त्याचा मानसिक सीडो फोर्स आहे त्याचा. तो सीडो फोर्स नाही रे, गाडी थांबली घसरतो शेजारी. ज्यावेळेस गाडी गतिमान आहे वळणावरती आणि तुम्हाला जाणवतो, तुमची इच्छा नाही घसरायची, तुम्ही अपोजिट साईडला लेडीज जर बसलेली असेल तर आपण तिला धक्का लागू नये म्हणून पटकन पकडतो दुसऱ्या अपोजिट साईडला, नको धक्का लागायला, म्हणजे त्या सीडो फोर्सला तुम्ही बॅलन्स करता, म्हणजे तुम्ही तुमच्या जागेवर राहता. अन्यथा नाही पकडलं तर घसरून तिला टच करणार, टच केला की तुम्हाला माहिती आहे कार्यक्रम काय होतो ते. काही जण ऐकून घेते, काही जणांना बरं वाटतं, पण काही जण दोन खन खन कानामागं वाजविते. सीडो फोर्सचा इफेक्ट म्हणायचं त्याला. म्हणजे मला हे सांगायचंय की गाडी जर गतिमान असेल वळणावरती तर सीडो फोर्स जाणवतो, गतिमान असलेली थांबत असेल तरी सीडो फोर्स जाणवतो, थांबलेली गतिमान होत असेल तरी सीडो फोर्स जाणवतो. या तिन्ही केसमध्ये गाडी ऍक्सलरेट होत असेल, गाडीच्या वेगात बदल होत असेल अचानक असेल तर सीडो फोर्स जाणवतो, सीडो फोर्स जाणवतो, जाणवतो. ओके, तर सीडो फोर्स जाणवतो. गाडीच्या वेगात बदल होत असेल तर सीडो फोर्स जाणवतो. गाडी थांबलेली तर ऍक्सलरेशन किती, 0. म्हणजेच गाडी ही फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. जर फ्रेम ऑफ रेफरन्स काय, गाडी, आणि तुम्ही काय, बॉडी, तुम्ही काय, बॉडी, त्या गाडीतली, त्या फ्रेम ऑफ रेफरन्स मधली तुम्ही काय, बॉडी. मग या बॉडीला जाणवणारा फोर्स काढायचा आपण कधी,
मग कधी जाणवतो? जर फ्रेम ऑफ रेफरन्स ऍक्सलरेटेड असेल. जर फ्रेम ऑफ रेफरन्स ऍक्सलरेटेड असेल, ऍक्सलरेटेड असेल म्हणजे कसा? नॉन इनर्शियल असेल का? इनर्शियल मध्ये फोर्सच जाणवत नाही. याचा अर्थ CFF सीडो फोर्स हा फक्त नॉन इनर्शियल फोर्स मध्ये, सॉरी, फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जाणवतो, इनर्शियल मध्ये नाही. इनर्शियल मध्ये नाही. कळला सीडो फोर्स? अरे कळला की नाही? सीडो फोर्स कळला की नाही? हो सर. आता हो सर. आता आपण सेंट्रीफ्युगल फोर्सची डेफिनेशन पाहू. सेंट्रीफ्युगल फोर्स CFF. या ठिकाणी पहा, हे सर्कल आहे, अँटी क्लॉकवाईज फिरते. ही बॉडी, तिचं मास. कुठे आहे ती बॉडी? इथे आहे. याचा अर्थ हा रेडियस वेक्टर, वेक्टर आर सेंटर कडून पोझिशन ऑफ पार्टिकल कडे सर्क्युलर मोशन करतोय. मग CPF कुठे असतो? टुवर्ड्स. हा CPF जाणवतो त्याला, त्याशिवाय सर्क्युलर मोशन नाही. त्याच दरम्यान या बॉडीवरती हा सीडो फोर्स जाणवतो, हा सीडो फोर्स जाणवतो. त्या सीडो फोर्सला CFF म्हणतात, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतात. मग या CFF ची आणि रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी? सेम आहे, म्हणून इथं पॉझिटिव्ह चिन्ह येईल. CPF आणि रेडियस वेक्टरची डायरेक्शन कशी? अपोजिट, म्हणून निगेटिव्ह होतं रेटिंग. पण बॉडी इकडेही जात नाही आणि इकडेही जात नाही. याचा अर्थ CPF ची किंमत आणि CFF ची किंमत कशी? सारखी, बॅलन्स करते. नाही तर बसमध्ये बसला आणि खिडकीतून बाहेर पडला, ते बसमध्ये बसला आणि गाडीने टर्न मारला की हा खिडकीतून थेट बाहेर रस्त्यावर पडला, असं होत नाही ना. बॅलन्स होतं तुम्हाला, जागा बसमध्येच राहता, टर्न मारता. मग CFF म्हणजे काय? CFF म्हणजे काय? पार्टिकल किंवा बॉडी, पार्टिकल किंवा बॉडी, हे पार्टिकल परफॉर्मिंग UCM. काय एक्सपिरियन्स करतोय? एक्सपिरियन्स कोण? पार्टिकल. पार्टिकल जो की UCM करतो, एक्सपिरियन्सेस सीडो फोर्स कसा? डिरेक्टेड along radius and away म्हणलं इथं, away from center of a circle. Center of a circle is called CFF. और मध्ये डेफिनेशन सोपी सांगतो. फोर्स acting on particle performing UCM directed along radius and towards center of a circle. Center of a circle is called CFF. ओके. एक्सपिरियन्स शब्द नाही आठवला तरी ही डेफिनेशन द्या. ए पार्टिकल परफॉर्मिंग UCM experiences
एक्सपिरियन्स करतोय, तो जाणवतोय. सीडो फोर्स डिरेक्टेड अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. मला सांगा, तुम्ही बसमध्ये बसलात, बसला टर्न मारायचा, वळणावरती वळण घ्यायचंय. वळण कुणामुळे घेतो रे? ड्रायव्हर घेतो का तुम्ही? ड्रायव्हर, बरोबर आहे. तुम्ही खिडकीच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला घसरलात तर बस लेफ्ट, तुम्ही राईटला घसरलात तर बस लेफ्टला जाईल का? अरे बस लेफ्टला टर्न घेईल का? हो. तुम्ही घसरल्यावर म्हणतोय, ड्रायव्हरने नाही टर्न मारला. समजा तुम्ही वळवायचा प्रयत्न केला, गाडी वळल्यामुळं तुम्ही राईटला जात असाल, गाडी लेफ्टला गेल्यावर, त्याच्या उलट करू आपण. तुम्ही राईटला घसरा, गाडी लेफ्टला जाईल का? नाही. याचा अर्थ काय? सर्क्युलर मोशन साठी CFF ची आवश्यकता नाही. म्हणून पहिलाच पॉइंट, CFF not necessary to maintain UCM. ओके, CPF नेसेसरी होता. हा कसला रियल आहे का? इट इज सीडो फोर्स. सीडो फोर्स, that is not real. Not real. Magnitude of म्हणजे किंमत of CFF is equal to magnitude of CPF असते. magnitude of CPF असते. म्हणजे CFF is equal to magnitude of CPF. माहिती आहे तुम्हाला काय रे? mv स्क्वेअर डिवाइड बाय r, और किंवा mr ओमेगा स्क्वेअर in terms of v and in terms of omega. मग in a vector form CFF vector F is equal to mv स्क्वेअर डिवाइड बाय r into r0 कॅप. इथं निगेटिव्ह चिन्ह दिलंय का? नाही. याचा अर्थ वेक्टर F आणि याची दिशा सेम आहे, अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम सेंटर. निगेटिव्ह दिलं की हा फॉर्म्युला CPF चा होत असतो. और वेक्टर F इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर वेक्टर r. प्लस चिन्ह असेल, बघा तुम्ही, प्लस चिन्ह असेल तर CFF, प्लस चिन्ह असेल तर, आणि निगेटिव्ह चिन्ह असेल तर CPF असते. कळलं? कारण CPF अपोजिट टू रेडियस वेक्टर असते. CFF कधी जाणवतो? इनर्शियल की नॉन इनर्शियल का दोन्ही मध्ये? बोथ. नाही, दोन्हीमध्ये. CPF जाणवतो बोथ मध्ये. लक्ष ठेवा. गाडी थांबलेली असल्यावर घसरते काय मस्के? नाही सर, मी CPF सांगत होते. मी CFF च विचारतोय. आपला CFF चालू आहे. गाडी थांबलेली असल्यावर घसरता का बाजूला? नाही. याचा अर्थ ऍक्सलरेटेड असल्यावर, ऍक्सलरेटेड म्हणजे नॉन इनर्शियल, याचा अर्थ CFF arises in only non-inertial frame of reference. Frame of reference. Okay? Only non-inertial frame of reference. Only non-inertial frame of reference म्हणजेच ऍक्सलरेटेड. म्हणजेच काय? ऍक्सलरेटेड. ओके, एक्झाम्पल CFF चे उद्या घेऊ आपण. ओके, वी कॅन स्टॉप हियर. उद्या तुम्हाला एक डाऊट विचारला होता तो. अरे यार, आज मला दुपारी हे कर बर, मेसेज टाक. ओके सर. हॅपी नवरात्री सर. सेम टू यू सर्वांनाच. खंडेश्वरीला जाऊ नका, गर्दी असेल. करोना वाट पाहतो. नाही जात सर. करोना वाट पाहतो आपली.
त्याच्यामुळे जाऊ नका. आणि करोनामध्ये काय हाल असते ते पेशंटलाच माहिती. बाहेरून आपल्याला वाटतं नॉर्मल, दवाखान्यात गेलो लय अवघड, एकटं असते, टेन्शन येतं, बोलायला कोण नसतंय. त्याच्यामुळं गर्दीत जाण्याचा प्रयत्न करू नका. घरात सेफ आहेत, व्यवस्थित आहेत, काळजी घ्या आणि अभ्यास दाबून करा, दाबून, तर रिझल्ट लागतो चांगला. ओके. ओके सर, थँक्यू. सर उद्याच्या एक्झामचं काय म्हणतं? उद्या एक्झाम होणार ना. मग सर लेक्चर होणार आहे का? टायमिंग टाकतो मी, लेक्चर होणार असेल तर. सर ओके सर. आपल्या प्रिंटेड नोट्स आहेत ना फिजिक्सच्या? फिजिक्सच्या आहेत ना.